अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक नमस्कार. आज बनवूया शंकरपाळी. शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो मैदा आहे, 1 कप तेल घेतले, 1 कप पाणी घेतले आणि 1 कप साखर घेतली. साखर ना थोडीशी जास्त घेतलेली. मैदा आहे ना चांगला चाळून घ्यायचा. हे पाणी ना 1 वाटी पाणी आणि साखर विरघळून घ्यायची. अशीच विरघळायची. साखर ना विरघळली. मैदा घ्यायचा, थोडेसे मीठ टाकायचे, वेलची पावडर, हे ना मिक्स करून घ्यायचं. तेल तापवलंय ते पण टाकून द्यायचं. सगळ्या मैद्याला ना तेल चोळून घ्यायचं, म्हणजे शंकरपाळी ना खुसखुशीत होईल. गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते. असं ना चांगलं चोळून घ्यायचं. सगळ्या मैद्याला ना तेल लागलं पाहिजे. साखर आणि पाणी मिक्स केले आणि साखर विरघळून घेतली, ते पण टाकून घ्यायचं. थोडं थोडं टाकायचं आणि हे पीठ ना मळून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं. घट्ट असा ना गोळा मळून झालाय शंकरपाळीचा. एवढाच घट्ट पाहिजे, म्हणजे पदर चांगले सुटतात त्याला. पीठ ना अर्धा तासासाठी ना भिजायला ठेवून देऊ. भिजल्याच्या नंतर शंकरपाळ्या करून घेऊ. तास झाले, पीठ भिजले, शंकरपाळ्या ना करून घेऊ. असा एक गोळा घ्यायचा. हा गोळा ना थोडासा ना पळपटाव घेऊन ना असं थोडा मळून घ्यायचा. हे ना लाटून घेऊ. थोडं ना जाडच लाटून घ्यायचे. मी एवढं जाड लाटून घेतले. आता याला कट करून घेऊ. शंकरपाळ्या ना एकसारख्या कट करून झाल्या. आता याला तळून घ्यायचं. कढईत ना तेल ठुले. तेल तापलं का? तेल तापले. शंकरपाळ्या ना तेलात सोडून घेऊ आणि स्लो गॅसवर तळायच्यात. शंकरपाळ्या ना लगेच हलवायच्या वगैरे नाही, नाहीतर ना त्या फुटण्याची शक्यता असते. थोडासा ना कलर चेंज झाल्यावर त्याला ना हलवून घ्यायचं. शंकरपाळी ना तेलात विरघळली नाही, काही नाही, मस्त पैकी ना डबल झाली ती. त्याला पदर पण चांगले सुटलेत. 2 मिनिटं लागा. जास्त काही कलर येऊन नाही द्यायचा. शंकरपाळ्या ना तयार झाल्यात. असाच कलर मध्ये ना काढून घ्यायच्या. गरम असताना ना अजून कलर त्याचा डार्क होतो. शंकरपाळ्या ना पुढच्या पण तळून घेऊ. पूर्ण शंकरपाळ्या ना तळून घेऊ. शंकरपाळ्या ना तळून झाल्या. शंकरपाळी ना किती फुगली ते तुम्हाला दिसेल. ही डबलच झालीये आणि चांगले पदर सुटले.